प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 25वं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला जो क्लासिफिकेशनचा टॉपिक सुरू केला आहे तो आज आपण पुढे कंटिन्यू करतो आहे. तिकडे सगळ्या ज्या बेसिक कन्सेप्ट होत्या ना त्या आपल्या क्लिअर झालेत की आपण कोणत्या सिक्वेन्सनी जाणार आहोत, तुम्हाला तो टॉपिक प्रिपेअर कसा करायचा हे सगळं तिकडे तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये फॅक्च्युअल डाटा हा खूप जास्त आहे. सगळाच फॅक्च्युअल डाटा इथे लेक्चरमध्ये आपल्याला सांगून नाही होणार. सो तुम्हाला जसं की आधी सांगत आले की ज्या नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील, थोडेसे काही दिवस जातील त्याच्यामध्ये, पण ठीक आहे तुम्हाला मिळतील, त्या वेळेत नक्कीच मिळतील. त्याच्यामध्ये जो काही फॅक्च्युअल डाटा आहे, पाठांतराचा डाटा आहे, तो तुम्हाला सगळा त्याच्यामध्ये मिळेल. इथे जेवढा तुमच्या लक्षात राहील, जेवढं जास्तपणे ऐकून तुम्हाला लक्षात ठेवता येईल अशा पद्धतीनेच आपण सांगण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता आपण लास्ट लेक्चरला क्लासिफिकेशन वगैरे सगळं बेसिक पाहिलं, त्यानंतर कोणत्या कोणत्या सायंटिस्टने कोणत्या कोणत्या किंगडम दिल्या ते सुद्धा आपण पाहिलं आहे, बरोबर. आता आपल्याला पाहायचे तर त्यातल्या दोन महत्त्वाच्या किंगडम कार्ल लिनियसने दिलेली 2 किंगडम क्लासिफिकेशन, की ज्याच्यामध्ये त्यांनी सजीवांना प्लांट आणि ॲनिमल या दोन सृष्टींमध्ये किंवा या दोन किंगडममध्ये क्लासिफाय केलेलं होतं. आणि दुसरी आपल्याला RH विटाकरनी दिलेली 5 किंगडम क्लासिफिकेशन, ते आपल्याला पाहायचे. पण जेव्हा आपण 5 किंगडम क्लासिफिकेशन पाहतो तेव्हा या 5 किंगडममध्ये आपल्या या दोन्ही किंगडम ज्या आहेत त्या आपल्या अभ्यासून होतात. ठीक आहे. सो आज आपण 5 किंगडम क्लासिफिकेशनपासून सुरुवात करतोय. सगळ्यात बेसिक मुद्दा आपल्याला ना एक चार्ट फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवायचं आहे, की जेणेकरून या 5ही किंगडमचे काही कॅरेक्टर्स म्हणजे जे बेसिक आहेत, ज्याच्या आधारावरती आपण त्यांचे पुढचे कॅरेक्टर्स सांगू शकतो, असे कॅरेक्टर्स आपल्याला लक्षात ठेवायचे चार्टच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. मग ते सांगताना सुद्धा काही मुद्दे आहेत. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या 5 किंगडम कोणत्या? पहिली किंगडम मोनेरा, दुसरी आहे किंगडम प्रोटिस्टा, तिसरी आहे किंगडम फंजाय कवके, त्यानंतर आहे प्लांट आणि त्यानंतर आहे ॲनिमल्स. ठीक आहे. प्लांटी ॲनिमॅलिया या आहेत आपल्या किंगडम. आता आपल्याला यांचे जे गुणधर्म अभ्यासायचे तर ते कोणत्या कोणत्या आधारावर अभ्यासायचे, तर सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे त्यांच्यामध्ये असणारं सेल्युलार ऑर्गनायझेशन. न्यूक्लियस, आपल्याला त्यांच्यामध्ये असलेल्या न्यूक्लियसच्या आधारावरती. नंतरचा मुद्दा आहे आपल्याला बघायचं आहे त्यांच्यामधलं सेल्युलार ऑर्गनायझेशन. ठीक आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर सेल्युलार ऑर्गनायझेशन म्हणजेच त्या कशा आहेत, युनिसेल्युलार आहेत, मल्टीसेल्युलार आहेत, हा वाला पार्ट. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की या किंगडममध्ये सेल वॉल असते की नाही असते. ठीक आहे. हा पार्ट बघायचा आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला बघायचं आहे त्यांच्यामधलं न्यूट्रिशन. ठीक आहे. आणि नंतर आपल्याला पाहायचं आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. आणि याचे एक्झाम्पल्स जे आहेत ते एक्झाम्पल्स आपण प्रत्येक जेव्हा किंगडम इंडिव्हिज्युअल किंगडमचा स्टडी करू तेव्हा आपण त्याचे काय पाहणार आहोत, एक्झाम्पल्स पाहणार आहोत. आता सगळ्यात पहिला मुद्दा आहे न्यूक्लियस. बघा, जेव्हा आपल्या आता ना इथे सेल या टॉपिकपासून पुढे सगळं इकडे गरजेचं असतं, म्हणून आपण ते आधी सगळ्यात आधी कव्हर केले. तुम्ही स्टडी करताना सुद्धा सेल आधी करायचं. ठीक आहे. सेल आधी करायचा, मग टिश्यू करायचा आणि मग नंतर बाकीचं जे काही तुम्हाला करायचं आहे, जो कोणता सिक्वेन्स तुम्हाला हवा आहे त्या सिक्वेन्सने जायचं. कारण सेल आणि टिश्यू झालेलं असेल ना की नंतर कोणताही टॉपिक वाचा, तुम्हाला ती एक लिंक लागते, कारण तुम्हाला बेसिक माहिती असतं सगळं. ठीक आहे. त्याच्यामुळे आता सगळं सेल या टॉपिकशी रिलेटेड आपल्याला येईल. बघा, न्यूक्लियस, ज्यांच्याकडे मला सांगा आपण प्रोकॅरिओटिक आणि युकॅरिओटिक सेल्स पाहिल्या होत्या आहे, बरोबर. प्रोकॅरिओटिक सेल्स आपण कोणाला म्हणत होतो, आपण प्रोकॅरिओटिक सेल म्हणजे म्हणत होतो आदिकेंद्रकी आहे, बरोबर. की आदिकेंद्रकी या पेशींमध्ये जो काही न्यूक्लियस असतो, केंद्रक असतं आणि केंद्रकीय मटेरियल असतं किंवा न्यूक्लिअर मटेरियल असतं, ते कसं असतं, वेल डिफाईन नसतं, बरोबर आहे ना, वेल डिफाईन नसतं. आणि जेव्हा आपण युकॅरिओटिक असं म्हणतो, यू म्हणजे ट्रू, खरे, की ज्यांना आपण दृश्य केंद्रकी असं म्हणतो, म्हणजे त्यांच्याकडे न्यूक्लिअर मटेरियल वेल डिफाईन असतं. ठीक आहे. आपल्याला लक्षात कसं ठेवायचं आहे बघा, पहिली किंगडम कोणती आहे आपली, मोनेरा आहे, बरोबर. मग फक्त मोनेरा ही जी किंगडम आहे ती कशी आहे, प्रोकॅरिओटिक आहे. कशी आहे, प्रोकॅरिओटिक. पी फॉर प्रोकॅरिओटिक. कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस, प्रोकॅरिओटिक. उरलेल्या ज्या 4ही किंगडम आहेत त्या 4ही किंगडम कशा आहेत, युकॅरिओटिक आहेत. मग सगळ्यात पहिले युकॅरिओट्स कोण,
सगळ्यात पहिले युकॅरियोट्स कोण? तर सगळ्यात पहिले युकॅरियोट्स कोणते येतात? प्रोटिस्टा. क्लिअर? पहिला मुद्दा क्लिअर. म्हणजे पाचही किंगडम कशा पद्धतीच्या आहेत, त्यांच्यामध्ये न्यूक्लिअर मटेरियल कसं आहे, क्लिअर झालंय. फक्त पहिली जी मोनेरा आहे ती आहे प्रोकॅरियोटिक. मग आता मला सांगा, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपण कशाचा अभ्यास केला होता? जेव्हा मी तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल सांगितलेलं होतं तेव्हा आपण तिथे बॅक्टेरियाचा स्टडी केलेला होता, आठवत असेल तर बघा. म्हणजे जीवाणू, म्हणजेच आपल्याला किंगडम मोनेरामध्ये अभ्यास कोणाचा करायचा आहे? बॅक्टेरियाचा अभ्यास करायचा आहे. क्लिअर मुद्दा? मोनेरा पहिली क्लिअर. दुसऱ्या चारही कशा आहेत? युकॅरियोटिक, की ज्यांच्याकडे न्यूक्लिअर मटेरियल वेल डिफाईन आहे. ठीक आहे इथंपर्यंत. त्यानंतर आहे सेल्युलार ऑर्गनायझेशन. म्हणजेच ह्या युनिसेल्युलार आहेत की मल्टीसेल्युलार आहेत, त्यांच्यामधलं सेल्युलार ऑर्गनायझेशन कसं आहे? इधर युनिसेल्युलार आहेत की मल्टीसेल्युलार आहेत. युनिसेल्युलार म्हणजे आपण त्यांना सिंगल सेल असं म्हणतो, जसं की अमिबा आहे बरोबर. सिंगल सेल ज्यांच्याकडे आहे ते कसे झाले? युनिसेल्युलार झाले. ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त सेल्स आहेत त्यांना आपण काय म्हणणार? मल्टीसेल्युलार असं म्हणणार. मग जेव्हा आपण मोनेरा ही किंगडम पाहतो तेव्हा मोनेरामध्ये असणारे मोस्टली जे असतात ना सगळे, ते कसे असतात? युनिसेल्युलार असतात. कसे असतात? युनिसेल्युलार. मोस्टली जे काही ऑर्गॅनिझम्स आपण मोनेरा या किंगडममध्ये अभ्यासतो ते कसे असतात? युनिसेल्युलर असतात. प्रोटिस्टामध्ये सुद्धा युनिसेल्युलार. प्रोटिस्टा ही अशी किंगडम आहे की ती जरी युनिसेल्युलार असली तरी तिच्यामध्ये एवढ्या जास्त प्रमाणात व्हेरिएशन आहे की ज्याच्यावरती प्रश्नसुद्धा म्हणूनच जास्त विचारलेले आहेत. ठीक आहे, कारण प्रोटिस्टामध्ये प्रोटोझोआ येतात. प्लांट लाईक प्रोटिस्ट, फंजाय लाईक प्रोटिस्ट, ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. त्याच्यामुळे तिकडे डिसीजेस आपल्याला काही जे होतात ना, ॲनिमल लाईक प्रोटिस्टमध्ये आपण प्रोटोझोआचा अभ्यास करतो आणि मग तिकडे काही असे प्रोटोझोआ असतात की ज्यांच्यामुळे डिसीज होतो आपल्याला. काही नाही का, स्लीपिंग सिकनेस वगैरे असं आपण पाहतो की आत्ताच्या राज्यसभेला विचारलेलं होतं आणि पुन्हा तोच प्रश्न कंबाईनला पण विचारलेला होता. त्याच ह्याला फक्त थोडासा फिरवून उलटा सुलटा करून त्याला विचारलेलं होतं. आपण पुढे ते इन डिटेल पाहणार आहोत. जरी युनिसेल्युलर असली तरी व्हेरिएशन सगळ्यात जास्त असतं. कोणामध्ये? प्रोटिस्टामध्ये. आता फंजाय आल्या. मला सांगा, फंजाय म्हणजे कवक. आपल्याला फंजाय किंवा कवक म्हटलं तरी आठवतं की बुरशी आहे ना, बरोबर. मग ते आपण कशामध्ये काउंट करतो? काही जे असतात ते युनिसेल्युलर असतात आणि काही जे असतात ते कसे असतात? मल्टीसेल्युलर असतात. म्हणजे फंजायला आपण काय सांगणार? युकॅरियोटिक प्लस काही युनिसेल्युलर आणि काही मल्टीसेल्युलर. म्हणजेच काही एकपेशीय आहेत, काही बहुपेशीय आहेत. पुढे आपण गेलो प्लांटकडे. प्लांट सगळेच कसे असतात? मल्टीसेल्युलर. प्लांट टिश्यू शिकलो ना, मल्टीसेल्युलर. टिश्यू, प्लांट टिश्यूजच काय करते? पुढे प्लांटला जन्म देते. मग टिश्यू म्हणजेच काय असतो? ग्रुप ऑफ सेल्स असतो. आणि ग्रुप ऑफ सेल आहे म्हणजे सेल एक नाही आहे, अनेक सेल आहेत, मल्टीसेल्युलर आहेत. ॲनिमल सेम मल्टीसेल्युलर. आता चला करा कम्पेअर. इथे बघा, पहिले दोन युनिसेल्युलर, तिसरं युनि प्लस मल्टी, लास्टवाले दोन मल्टीसेल्युलर. किती सोपं, इझी आहे लक्षात ठेवायला. आपण प्रोकॅरियोटिक म्हणतोय, प्रोकॅरियोटमध्ये बॅक्टेरियाचा स्टडी करतो. बॅक्टेरियाचे टाईप्ससुद्धा आपण पाहिलेले होते तिकडे. इकडे आलं युनिसेल्युलर. पुन्हा प्रोटिस्टा कसे आहेत? युनिसेल्युलर, पण व्हेरिएशन सगळ्यात जास्त. फंजा युनि प्लस मल्टीसेल्युलर. पुन्हा आपण प्लांटकडे आलो मल्टीसेल्युलर, ॲनिमलकडे आलो मल्टीसेल्युलर. आपला पुढचा मुद्दा आहे क्लासिफिकेशनचा, सेल वॉल. पुन्हा आता सेलकडे जा. सेलचं आपण स्ट्रक्चर अभ्यासलेलं होतं, सेल स्ट्रक्चर. सेल स्ट्रक्चरमध्ये आपण 4 बेसिक कंपोनंट बघितलेले होते. कोणते 4 बेसिक कंपोनंट होते? पहिलंच होतं सेल वॉल, की ज्याच्यापासून, ज्या कंपोनंटपासून आपली सेल बनते, सेल वॉल. नंतर काय होतं? सेल मेम्ब्रेन होतं. नंतर काय होतं? सायटोप्लाझम. आणि नंतर होते सेल ऑर्गॅनेल्स, म्हणजे पेशी अंगके. बरोबर आहे. पेशी द्रव, पेशी अंगके, पेशी पटल आणि पेशी भित्तिका. म्हणजे सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम, सेल ऑर्गॅनेल. त्यातली आपल्याला बघायची सेल वॉल. सेल वॉल कशी असते? फ्रीली परमिएबल असते. कोणताही पदार्थ आत येईल, कोणताही पदार्थ बाहेर जाईल. इथंपर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतर सेल वॉलचं सगळ्यात महत्त्वाचं काम प्रोटेक्शन करणं. मग सेल वॉल मला सांगा, प्रोकॅरियोट्समध्ये सेल वॉल असते का?
मी तुम्हाला तिकडे प्रोकॅरियोटमध्ये स्ट्रक्चर सांगताना थोडंसं आठवा, प्रोकॅरियोटिक आपण त्यांना म्हणतो ज्यांच्याकडे न्यूक्लिअर मटेरियल वेल डिफाईन नसतं पण सेल वॉल असते. प्रोकॅरियोटमध्ये सेलमध्ये आपण बॅक्टेरियाचा स्टडी केलेला होता आणि बॅक्टेरियाची सेल वॉल ही कशाची बनलेली असते? पेप्टिडोग्लायकेनची बनलेली असते. म्हणजेच मोनेरा ही जी किंगडम आहे की जी प्रोकॅरियोटिक आहे, युनिसेल्युलर आहे, जिच्यामध्ये आपण बॅक्टेरियाचा स्टडी करणार आहे, जीवाणूंचा स्टडी करणार आहे, त्यांच्याकडे सेल वॉल असणार आहे का? जर बॅक्टेरिया आहेत तर सेल वॉल असणार आहे. म्हणजेच ती सेल वॉल येस असं म्हणायचं की जी कशाची बनलेली असते? पेप्टिडोग्लायकेन. पेप्टिडोग्लायकेन. प्रोटिस्टाची जी सेल वॉल आहे कशाची बनलेली असते? प्रोटिस्टामध्ये सेल वॉल असते का? काही प्रोटिस्टा असे असतात, आपण इथे समटाईम्स असं म्हणूयात. समटाईम्स का बरं? तुम्हाला पुढे जेव्हा आपण प्रोटिस्ट अभ्यासू ना तेव्हा कळेल. बघा मी आत्ताच सांगताना काय सांगितलं? प्रोटिस्टामध्ये व्हेरिएशन खूप जास्त आहे बरोबर. मग व्हेरिएशन जास्त आहे, मग त्यांना आपण डिवाइड कसं करतो? प्रोटिस्टा म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे का? आपण त्यांना ॲनिमल्समध्ये पण काउंट नाही करू शकत का? नाही त्यांना प्लांटमध्ये काउंट करत. दोघांचे किंवा फंजायचे ह्या तिघांचे सुद्धा मधलेचं फंक्शन दाखवतात, तिघांचे सुद्धा सारखे फंक्शन दाखवतात, म्हणून आपण यांना वेगळंच इकडे ठेवलं. ठीक आहे, कोणाला? प्रोटिस्टाजना. आणि म्हणून आपण यांना काय म्हणतोय? जर का मला सांगा, प्रोटिस्टाला आपण 3 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. बेसिकली 3, नंतर आपण पुढे बघणारच आहोत त्याचे इन डिटेल. 5 असतात ॲक्च्युली. पण प्लांट लाईक, ॲनिमल लाईक आणि फंजाय लाईक म्हणजे वनस्पती सदृश्य, प्राणी सदृश्य आणि कवक सदृश्य. ठीक आहे, फंजाय लाईक, प्लांट लाईक, ॲनिमल लाईक. म्हणजे ॲनिमल लाईक आहेत त्यांच्यामध्ये सेल वॉल असेल का? नसणार आहे ना. मग म्हणून आपण इथे काय म्हणतोय? काहींमध्ये असेल, काहींमध्ये नसेल. जे प्लांट लाईक आहे त्यांच्यामध्ये असणार आहे, म्हणून समटाईम्स. क्लिअर हा मुद्दा? समटाईम्स का? फंजाय सेलमध्येच सांगितलेलं होतं आणि असं पण सांगितलेलं होतं की हा PYQ पण आहे, एकदा विचारून झालेला आहे प्रश्न. काय होता प्रश्न? सेलची सेल वॉल सांगताना सांगितलेलं होतं की प्रश्न असा विचारलेला होता की आन्सरच सांगून दिलं मी नाही तुम्हाला. फंजायची सेल वॉल ही कशाची बनलेली असते? फंजायची सेल वॉल ही कशाची बनलेली असते? मग त्यांच्यामध्ये सेल वॉल असेल का? येस. कशाची बनलेली असते? कायटिन. कशाची? कायटिन. प्लांटची सेल वॉल कशाची बनलेली असते? असते का प्लांटची सेल वॉल? येस. कशाची असते? सेल्युलोज. सगळं हे सेलमध्ये सांगून झाले. जर सेल्युलोजची बनलेली असते पण कालांतराने त्याच्यामध्ये इतर घटक सुद्धा तयार होतात, इतर कंपोनंट पण तयार होतात, जसं की पेक्टिन आहे, लिग्निन आहे, हेमिसेल्युलोज आहे, यांच्यासारखे घटक तयार होतात की ज्यांचं डिपॉझिशन होऊन त्या सेल वॉलचे कधी कधी कॉर्नर्स जाड होतात, कधी कधी अख्खीच्या अख्खी सेलच रिजिड होऊन जाते. ठीक आहे, आणि मग त्याच्यानुसार आपण त्यांना टिश्यूज वाईज क्लासिफाय करतो. ठीक आहे ना, जो पार्ट आपला ऑलरेडी बघून झालेला आहे. सेल्युलोज लक्षात ठेवायचा. आता ॲनिमल बघा, मी तुम्हाला सेल सांगताना सांगितलं होतं की एका 7वीच्या बुकमध्ये की 7वी की कोणत्या तरी 7वीचंच मला वाटते, तिकडे तुम्हाला सेल हा टॉपिक देताना ना त्यांनी एक स्टेटमेंट दिले की सेल वॉल ही फक्त प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असते. आणि मी सांगितलं होतं की स्टेटमेंट करेक्ट करा आणि असं म्हणा की सेल वॉल ही ॲनिमल सेलमध्ये अब्सेंट असते. आठवलं असेल तर बघा, म्हणजे इकडे सेल वॉल असेल का? नो म्हणा किंवा अब्सेंट म्हणा. क्लिअर मुद्दा? का? कारण प्लांटमध्ये पण आहे, फंजायमध्ये पण आहे, काही प्रोटिस्टमध्ये पण आहे आणि मोनेरामध्ये तर आहेच. मग आपण असं कसं म्हणू शकतो की फक्त प्लांटमध्ये आहे? नाही म्हणू शकत आपण असं. ठीक आहे, जर का तुम्हाला असं म्हणाले की प्लांट आणि ॲनिमल या दोघांमधल्या फक्त प्लांटमध्ये असते तर मात्र बरोबर आहे, पण फक्त प्लांटमध्ये असते नाही, इकडे या चौघांमध्ये आहे की उरलेल्या. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा आहे आपला, कोणता आहे? न्यूट्रिशन. म्हणजे ते न्यूट्रिशन त्यांचं कसं करतात. ठीक आहे, मोनेरा जे आहे ते बॅक्टेरिया आहे, ते त्यांच्यातले काही जे असतात ते कसे असतात? ऑटोट्रॉपिक. काही कसे असतात? ऑटोट्रॉपिक. आणि काही कसे असतात? हेटेरोट्रॉपिक. काही कसे असतात? हेटेरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे आपण त्यांना म्हणतोय स्वयंपोषी, की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि दुसरे आहेत हेटेरोट्रॉपिक म्हणजेच परपोषी. हेटेरोट्रॉपी म्हणजेच परपोषी. ठीक आहे, नंतर आपण पुढे गेलो प्रोटिस्टामध्ये. प्लांट लाईक प्रोटिस्ट आहेत ज्यांच्याकडे फोटोसिंथेटिक पिगमेंट तर असणार आहे. मग काय करतील? स्वतःचं अन्न स्वतः तयार करतील. मग काय म्हणणार? ऑटोट्रॉपिक. पण जे फंजाय लाईक आहेत आणि जे ॲनिमल लाईक आहेत
ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतील का? नाही. मग त्यांना आपण काय म्हणणार? हेटेरोट्रॉपिक. हेटेरोट्रॉपिक. फंजाय तर कंपल्सरी कशा असतात? हेटेरोट्रॉपिक असतात. त्यांना कोणी ना कोणीतरी लागतंच. ठीक आहे ना, होस्ट त्यांना कोणीतरी लागतो तेव्हाच त्या त्याच्यावरती वाढतात. मॉइस्ट कंडिशन असतील, ह्युमिड कंडिशन असतील, तिकडे फंजायची वाढ जास्त होते. अगदीच मॉइस्ट कंडिशनला पण नाही, पण आपण ह्युमिड असं म्हणू शकतो, म्हणजे थोडीशी वॉर्म आहे, थोडंसं कूल आहे अशा क्लायमेटमध्ये, की ज्यांना आपण ह्युमिड क्लायमेट असं म्हणतो, तिकडे फंजायची वाढ आपल्याला देते. पण त्यांना होस्ट कोणी ना कोणीतरी लागतो. स्वतःचं अन्न स्वतः नाही करू शकत. प्लांट फोटोसिंथेटिक पिगमेंट असतं, हे तर प्लांटचा माहीतच हवं, ऑटोट्रॉपिक असणार आहेत. ॲनिमल्स आठवा, आपण आहे, बर्ड्स आहेत, त्यानंतर इन्सेक्ट्स आहेत, सगळे कसे आहेत? हेटेरोट्रॉपिक. बघा किती प्रॉपर्टीज तुमच्या क्लिअर झाल्या आणि त्याच्यासोबत एका चार्टमध्ये किती जास्त डाटा तुम्हाला बेसिक माहिती झाला या 5ही किंगडमबद्दल. आता फक्त पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे? यांचं क्लासिफिकेशन आणि त्यांचा जो काही फॅक्च्युअल डाटा आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे कशा पद्धतीने करतात. आता मोनेरा आहे, ऑटोट्रॉपिक असतील, ते काय करतील? ॲब्सॉर्प्शन करतील, कशाचं ना कशाचं तरी ॲब्सॉर्प्शन करतील आणि मग स्वतःचं अन्न तयार करतील. पुढे आहेत कोण? ऑटोट्रॉपिक, प्रोटिस्टा आहेत. प्रोटिस्टामध्ये ऑटो पण आहेत, हेट्रो पण आहेत. काय करतील? ॲब्सॉर्प्शन. प्लांट लाईक आहेत ते ॲब्सॉर्प्शन करणार, ॲनिमल लाईक आहेत ते इंजेक्शन. पुन्हा फंजायमध्ये ॲब्सॉर्प्शन पण, प्लांट लाईक ओनली ॲब्सॉर्प्शन आणि मग अन्न तयार करणार, आणि ॲनिमल लाईक इंजेक्शन. क्लिअर का मुद्दे? इथंपर्यंत क्लिअर का? मग आता चला बघूयात नेमकं आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे. मी म्हणाले मोनेरामध्ये प्रोकॅरियोट आहेत. कशाचा स्टडी आहे आपल्याला? बॅक्टेरियाचा. बॅक्टेरियाचे टाईप्स आठवा. बॅक्टेरियाचे टाईप्स तुम्हाला सांगितलेले होते. कोणते कोणते? आर्किया. सेल वॉल सांगताना सांगितलेलं होतं की आर्कियाची सेल वॉल कशाची बनलेली असते. त्यानंतर यू बॅक्टेरियाची सेल वॉल कशाची बनलेली असते? यू बॅक्टेरिया, बरोबर आहे. त्यानंतर आहे पुढे प्रोटिस्टा. प्रोटिस्टामध्ये आपल्याला कोणाचा अभ्यास करायचा असतो? काही जे प्लांट लाईक प्रोटिस्ट असतात त्यांना आपण म्हणतो अल्गी. ॲनिमल लाईक प्रोटिस्ट असतात त्यांना आपण म्हणतो प्रोटोझोआ. फंजाय लाईक प्रोटीन्स असतात, प्रोटीन्स नाही रे, प्रोटिस्टा. फंजाय लाईक प्रोटिस्ट असतात, त्यांच्यामध्ये आपल्याला मिक्झोमायसेट्स आहेत वगैरे वगैरे, यांचा स्टडी करायचा असतो आहे. ठीक, डायनोफ्लॅजेलेट वगैरे हे सगळं आपल्याला तिकडे बघायचं असतं. आपण पाहणार आहोत ते डिटेल. नंतर पुढे आल्या फंजायमध्ये कशाचा स्टडी करतो आपण? वेगवेगळ्या फंगस. कोणते आहेत? सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल ईस्ट आहे. ठीक, पुढे पाहूच आपण. प्लांटमध्ये काही एक्झाम्पल सांगायची गरज आहे का? प्लांट. ठीक आहे. ॲनिमल्समध्ये बर्ड्स आहेत, इन्सेक्ट्स आहेत, आपण स्वतः आहोत, ह्युमन्स आहेत. ठीक आहे, हे झालं सगळ्या 5ही किंगडम RH विटाकरणी दिलेल्या. सगळा बेसिक डाटा तुम्हाला ह्याचा माहिती झालेला आहे. म्हणजे काय काय आहे, त्यांचं सेल्युलर ऑर्गनायझेशन कसं आहे, सेल वॉल कशी आहे, मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे, न्यूट्रिशन कसं करतात, सगळं क्लिअर झालेलं आहे. ठीक आहे, एकदा चार्ट रिपीट करूयात. मोनेरा फक्त प्रोकॅरियोटिक, बाकी सगळे युकॅरियोटिक. सेल्युलर ऑर्गनायझेशनमध्ये मोनेरा जी आहे ती युनिसेल्युलर, पहिले 2 युनिसेल्युलर, तिसरी युनि प्लस मल्टी, उरलेले सगळे 2 मल्टीसेल्युलर. त्याच्यानंतर पुढे मुद्दा आला आपला सेल वॉलचा. मोनेराची सेल वॉल, मोनेरा कसे असतात? प्रोकॅरियोटिक असतात. मग प्रोकॅरियोटिकमध्ये कोण येतात? बॅक्टेरिया येतात. बॅक्टेरियाची सेल वॉल कशाची असते? पेप्टिडोग्लायकेन, की ज्यालाच आपण काय म्हणतो रे? आठवत असेल तर बघा, म्युरेन. ज्यालाच आपण काय म्हणतो? म्युरेन असं म्हणतो आहे, बरोबर. पुढे आलो. प्रोटिस्टामध्ये काहींमध्ये असते, काहींमध्ये नसते. फंजायमध्ये असते कायटिनची बनलेली, प्लांटची सेल्युलोजची बनलेली, पण सेल्युलोजसोबत कालांतराने जशी प्लांटची वाढ होते तसं त्याच्यामध्ये इतर घटकसुद्धा तयार व्हायला सुरुवात होते. ॲनिमलमध्ये नसतेच, अब्सेंटच असते. न्यूट्रिशन कसं होतं? पहिलं ऑटो प्लस हेट्रो, दुसरं ऑटो प्लस हेट्रो, तिसरं ओनली हेट्रो, चौथं ऑटो आणि पाचवं हेट्रो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आपण गेलो. मोड ऑफ न्यूट्रिशन. पहिलं कसं आहे? ऑटोट्रॉपिक आहेत म्हणजे काय आहे? ॲब्सॉर्प्शन प्लस इंजेक्शन. पुढे कसं आहे? ॲब्सॉर्प्शन इंजेक्शन. फंजाय कसे आहेत? इंजेक्शन ॲब्सॉर्प्शन.
प्लांट कसं आहे, ॲब्सॉर्प्शन, ओनली शोषून घेणार, स्वतःचं स्वतः तयार करणार, हे इंजेक्शन करणार, स्वतःचं तर काहीच तयार करणार नाही. आणि खाली आले एक्झाम्पल. आणि अशा पद्धतीने 5 किंगडम ज्या आहेत आपल्या, त्या 5 किंगडममधला जो बेसिक पार्ट होता तो आपला कव्हर झालेला आहे. हा चार्ट नोट डाऊन करून घ्यायचा आहे की तुम्हाला याच्यावरती सगळं म्हणजे ना एक सगळी आउटलाईन येऊन जाते 5ही किंगडमची ना. एक म्हणजे तुमच्या एक डोक्यात राहतं की नाही मला 5 किंगडमबद्दल काही ना काहीतरी 5ही किंगडमबद्दल थोडं का होईना काहीतरी माहीत आहे. ठीक आहे, आता जाऊयात आपण 1 बाय 1 एक एक किंगडम अभ्यासायला सुरुवात करूयात. हा पार्ट असा आहे की ज्याच्यामधल्या प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, प्रत्येक मुद्द्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, सो तुम्हाला प्रिपेअर करताना सगळा फॅक्च्युअल डाटा व्यवस्थित वाचून काढायचा आहे. 11वीच्या बुकमधून करा, कारण 9वीच्या बुकमध्ये ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन 9वीच्या बुकमधून केलं ना तरी पण चालेल. पण प्लांटचं जे आहे ते इकडून करा, कारण प्लांटचं थोडंसं 11वीतून जास्त विचारतात. आणि जर का आपण ॲनिमल्सवाला बघितलं तर ॲनिमल्सवाल्या बऱ्याचशा बुकचा रेफरन्स आपल्याला हा 9वी 10वीवाला सुद्धा दिसतो. ठीक आहे, सो मग ते तिकडून केलं तरी चालेल, कारण खूप वास्ट पण आहे आणि काही ठराविकच टॉपिक आहेत. म्हणजे नाही का, काही ठराविक फायलम, त्या फायलमवरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्ही ते ॲनालिसिस प्रॉपर करायचं आणि त्याच्यानुसार ठरवायचं की तुम्हाला कोणते फायलम अगदी व्यवस्थित करायचे. आणि ज्या फायलमवरती आता आपल्याला बघा, ॲनिमल्समध्ये, प्लांटमध्ये तर वेगळे, पण ॲनिमलमध्ये एकूण 10 फायलम बघायचे असतात आणि त्या 10चे पुन्हा आपल्याला सबटाईप्स बघायचे असतात. ठीक आहे, तुम्ही ॲनालिसिस करताना हे शोधून काढायचं. डायरेक्ट बुक्स मिळतात मार्केटमध्ये, क्वेश्चन पेपर घ्या, काहीही करा, पण ॲनालिसिस करा. ठीक आहे, आता तुम्ही बुक्स घेतले, तुम्हाला कळतं की कोणत्या फायलमवरती जास्त प्रश्न आलेले आहेत, मग तो फायलम 10वीतून पण करायचा आणि 11वीतून पण करायचा. मग असे काही ठराविक एक 4-5 फायलम असतील, आहे ना, बरोबर. मग ते 4-5 फायलम करायला एवढं काही कठीण जाते, त्यातल्या त्यात आर्थ्रोपोडा आहे. ठीक आहे, जसं की प्लांटमध्ये थॅलोफायटा, थॅलोफायटावर कन्फर्म क्वेश्चन असतो, थॅलोफायटा टेरिडोफायटा, त्यात तिथल्या तिथेच असे प्रश्न फिरत असतात काही ठराविकच पॉईंटवरती. सो तुम्हाला ते पॉईंट व्यवस्थित डीप करायचे आहेत आणि अशा पद्धतीने करायचे आहेत की तो व्यवस्थित पूर्ण झाल्याशिवाय पुढे जायचं नाही. कारण क्लासिफिकेशन आपण असं वाटतं की एक्झामच्या आधी करू, काही होत नाही. क्लासिफिकेशन तुम्ही रोज एक पॉईंट केलात ना तरी तुमच्यासाठी बेटर आहे. ठीक आहे, पण ॲनालिसिस करा, ठराविक फायलम सिलेक्ट करा की तुम्हाला कोणत्या फायलमवरती सतत प्रश्न विचारलेत आणि असे फायलम आहेत. आपण पुढे जाऊन ते तुम्हाला सांगणारच आहेत, पण तरीही त्याच्या आधी तुम्ही तुमचं ॲनालिसिस करा. ठीक आहे, बघूया तर पहिली किंगडम आहे मोनेरा. इकडे तर लिहिलेच आहेत, सगळे कॅरेक्टर्स इकडे आहेत मोनेराचे. आता आपल्याला बघायचे मोनेरा ही संज्ञा दिली कोणी, तर मोनेरा ही संज्ञा दिली आपल्याला हेकेल या सायंटिस्टने. कोणी दिली? हेकेल या सायंटिस्टने. आणि मी म्हणाले संज्ञा, बरं का, संज्ञा म्हणजे ती टर्म कोणी दिली? हेकेलने दिली. पण मोनेराला एक किंगडम आहे असं म्हणून कोणी सांगितलं आपल्याला, तर कोपलँडनी सांगितलं. कोणी सांगितलं? कोपलँडनी मोनेराला एक वेगळी किंगडम अशी ओळख दिली. की कोणी? कोपलँडनी. किती किंगडम क्लासिफिकेशन दिलं कोपलँडनी? 4. मॅच द पेअर्सला विचारू शकतात तुम्हाला, कारण क्लासिफिकेशन हा असा एरिया आहे की आपण सांगूच नाही शकत की कुठे प्रश्न विचारतील आणि कुठे नाही विचारणार. ठीक आहे, मग किंगडम ज्या आहेत, आपण ज्या सुरुवातीच्या लेक्चरमध्ये, सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये क्लासिफिकेशनचा जो चार्ट पाहिलेला होता तिकडे मी तुम्हाला लिहून दिल्या होत्या 2 किंगडम, मग आल्या 3 किंगडम, मग पुन्हा आल्या 2, आहे ना, बरोबर. पुन्हा 2 आल्या, मग पुन्हा कोपलँडनी दिलेल्या 4 आल्या, मग आर.एच. विटाकरनी दिलेल्या 5, कार्ल वूजनी दिलेली डोमेन सिस्टीम, 3 डोमेन सिस्टीम. ठीक आहे, मग हे अशा पद्धतीने पाठ करा की कोणी किती किंगडमचं क्लासिफिकेशन दिलं, इयर पाठ करा आणि सॉरी, आणि किंगडमची नावं पाठ करा. ठीक आहे, मॅच द पेअर्सला विचारू शकतात. हे झालं आपलं मोनेरावालं, की थोडक्यात मी काय म्हणाले, मोनेरा संज्ञा दिली हेकेलनी, किंगडम म्हणून ओळख कोणी दिली? कोपलँडने दिली. ठीक आहे, आता आपल्याला कॅरेक्टर्स, तर सगळे कॅरेक्टर्स माहिती आहेत. कोणते कोणते? मोनेरा कसे आहेत? प्रोकॅरियोटिक आहेत. कसे आहेत? प्रोकॅरियोटिक. न्यूक्लिअर मटेरियल वेल डिफाईन आहे. कसे आहेत? युनिसेल्युलर आहेत. सेल वॉल कशाची बनलेली आहे? पेप्टिडोग्लायकेनची बनलेली आहे. हे सगळं झालं. आता ॲक्च्युअली येऊयात, आपण डिरेक्ट येऊयात आपल्या क्लासिफिकेशनकडे. आहे बरोबर. मोनेरा किंगडममध्ये आपण बेसिकली स्टडी कोणाचा करतो? हे जाऊ द्या, बॅक्टेरियाचा स्टडी करतो. कोणाचा स्टडी करतो? बॅक्टेरियाचा स्टडी करतो मोनेरामध्ये. आहे बरोबर. आणि बॅक्टेरियाला आपण पुन्हा त्यांच्या शेपनुसार 4 प्रकारांमध्ये डिवाइड करतो. आठवत असेल तर बघा, सेलमध्ये सांगितलेलं आहे. सो मग आता आपण इथे नको ते रिपीट करूयात वेळ घालवायला. ठीक आहे, सेलमध्ये एकदा बघून घ्या की बॅक्टेरियाला आपण कशा पद्धतीने क्लासिफाय करतो. मग मोनेरामध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे बॅक्टेरियाचा, म्हणजेच जीवाणूंचा. ठीक आहे,
मग यांना आपण पुन्हा 2 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. त्यातला पहिला ग्रुप आहे आर्कीबॅक्टेरिया आणि दुसरा आहे यूबॅक्टेरिया. ठीक आहे, पहिला मी म्हणाले आर्कीबॅक्टेरिया आणि यूबॅक्टेरिया. यांना आपण काय म्हणतो? आदी जीवाणू मराठीमध्ये, आदी जीवाणू. आणि यांना आपण काय म्हणतो? यांना आपण म्हणतो ट्रू बॅक्टेरिया किंवा खरे जीवाणू. ठीक आहे, यू म्हणजे ट्रू. हे जे असतात ना आर्कीबॅक्टेरिया, ते आर्कीबॅक्टेरिया थोडेसे कमी डेव्हलप असतात, कमी डेव्हलप झालेले असतात, लेस डेव्हलप्ड. आणि यू बॅक्टेरिया जे असतात ते हायली डेव्हलप्ड असतात. आहे ठीक. मग बघा, यांच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा झाला तर यांना अजून यांच्या प्रॉपर्टी जर का काही सांगायच्या झाल्या तर हे कसे असतात? सगळेच, म्हणजे पूर्ण बॅक्टेरिया किंवा पूर्ण मोनेरा किंगडम कशी असते? ओमनी प्रेझेंट. कशी असते? ओमनी प्रेझेंट असते. ओमनी प्रेझेंट म्हणजे सर्वत्र आढळणारे. ओमनी प्रेझेंट म्हणजे सर्वत्र आढळणारे. ओमनी प्रेझेंट म्हणजे सर्वत्र आढळणारे, की जे सगळीकडे आढळतात. सगळीकडे म्हणजे कुठे? पाण्यात येस आढळतात. अतिशय जास्त तापमान आहे आढळतात, हो तिकडे पण. अतिशय कमी टेम्परेचर आहे तिथे सुद्धा. किंवा अजून हाय सॅलिनिटीवाला एरिया आहे की ज्या एरियामध्ये क्षारता खूप जास्त आहे तिकडे आढळतात का? तिकडे सुद्धा आढळतात. मग जिकडे मिथेन जास्त आहे तिकडे आढळतात का? हो तिकडे सुद्धा आढळतात. म्हणजे तुम्ही कुठेही जा, कुठेही कितीही एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशन असू द्या, कितीही एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट असू द्या, तरीसुद्धा तिकडे या काय होतात? स्वतःला सर्वाईव्ह करू शकतात. मग यांची सर्वायवल कपॅसिटी किती आहे बघा. आणि असं म्हटलं जातं की यांचा जो रिप्रोडक्शन रेट आहे ना तो खूप जास्त असतो. रिप्रोडक्शन रेट जो आहे तो खूप जास्त असतो. जास्त म्हणजे किती असतो? असं म्हटलं जातं की 10 मिनिटाला जवळजवळ यांची संख्या डबल होते असं म्हणतात. आहे ठीक. कोणाची? बॅक्टेरियाजची. आता अजून याच्यामध्ये कोणता मुद्दा सांगायचा राहिला बघा. ओमनी प्रेझेंट सांगितलं आहे बरोबर. याचं क्लासिफिकेशन आपण करतो आर्कीबॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरियाच्या आधारावरती. ठीक आहे. मग यू बॅक्टेरियाज जे असतात ते यू बॅक्टेरिया किंवा आपण काय म्हणालो? सर्वत्र आढळणारे असतात. म्हणजे कोणत्याही एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशन्सला ते आढळतात. मग जे एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशनला आढळतात त्यांना आपण काय म्हणतो? त्यांना आपण म्हणतो एक्स्ट्रीमोफिल्स. एक्स्ट्रीमोफिल्स, की जे एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटमध्ये आढळतात. एन्व्हायरमेंट जे हाय सॅलिनिटी एरियाजमध्ये आढळतात, म्हणजे जिकडे क्षारता खूप जास्त आहे त्यांना आपण म्हणतो हॅलोफिल्स. हॅलोफिल्स, की जिकडे हाय सॅलिनिटीवाल्या एरियाजमध्ये. हाय सॅलिनिटी. हाय टेम्परेचर काय म्हणू आपण? हाय टेम्परेचर म्हणजे थर्मोफिल्स. आणि एक नाव लक्षात ठेवायचं आहे कोणतं? मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया स्टार करून ठेवा, इम्पॉर्टंट लिहून ठेवा. मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. ठीक आहे. कुठे आढळतात? कुठे आढळतात? जिकडे मिथेन जास्त प्रमाणात आहे ना, जिकडे मिथेन जास्त प्रमाणात आहे अशा ठिकाणी आढळतात. त्याचबरोबर रुमिनंट्स जे असतात ना, जसं की गाय आहे, त्यानंतर अजून काय? म्हैस आहे, यांच्या आतड्यांमध्ये आढळतात की जिकडे मिथेनचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं तिकडे कोण आढळतात? हे मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया आढळतात. इथंपर्यंत क्लिअर झालं आहे? ठीक आहे. म्हणजे आपण बघितलं मोनेरा ही संज्ञा दिली हेकेलनी, किंगडम म्हणून ओळख दिली कोपलँडने. मोनेराला आपण ओमनी प्रेझेंट असं म्हणतो की ज्यांचा रिप्रोडक्शन रेट खूप जास्त आहे. मोनेरा किंगडममध्ये सगळे कोण येतात? जीवाणू येतात. ठीक आहे. म्हणजेच बॅक्टेरिया येतात सगळे. त्या बॅक्टेरियाला आपण 2 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो, आर्कीबॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. जे एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशन्समध्ये आढळतात त्यांना एक्स्ट्रीमोफिल्स असं म्हणतो. हाय सॅलिनिटी एरियाजमध्ये आढळतात त्यांना आपण हॅलोफाइल्स असं म्हणतो. आणि जे हाय टेम्परेचरमध्ये आढळतात त्यांना आपण थर्मोफाइल्स असं म्हणतो. आणि त्यानंतर जिकडे मिथेन जास्त आहे अशा ठिकाणी जे आढळणारे बॅक्टेरियाज आहेत त्यांना आपण मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया असं म्हणतो.
इथंपर्यंत क्लिअर आहे. आता आपल्याला बघायचं आहे यू बॅक्टेरियाचं क्लासिफिकेशन. मग जे यू बॅक्टेरिया असतात ज्यांना आपण खरे जीवाणू असं म्हणतो त्यांना आपण 2 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. कोणते 2 ग्रुप्स बघा इथे कोणते आहेत, ऑटोट्रॉप आणि हेट्रोट्रॉप. क्लिअर आहे. म्हणजेच यू बॅक्टेरियाजना आपण केलं ऑटोट्रॉपिक म्हणजेच स्वयंपोषी, आणि दुसरे आहे हेटेरोट्रॉपिक म्हणजेच परपोषी. ठीक आहे. मग यांच्यामध्ये कसं जे ऑटोट्रॉप्स आहेत ना त्या ऑटोट्रॉप्सना आपण पुन्हा 2 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. कोणते 2 ग्रुप्स, या ऑटोट्रॉपिक जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांच्यातले जे काही असतात ते सूर्यप्रकाशाच्या मदतीने करतात. मग ज्यांना आपण काय म्हणतो, फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया असं म्हणतो. फोटोसिंथेटिक म्हणजे प्रकाश संश्लेषी बॅक्टेरिया. ठीक आहे. आणि दुसरे जे असतात ते असतात केमोसिंथेटिक. ते असतात केमोसिंथेटिक म्हणजेच आपण ज्यांना म्हणतो रसायन संश्लेषी बॅक्टेरिया. ठीक आहे. आणि हे जे हेट्रोफिल्स असतात त्या हेट्रोफिल्समध्ये काही जे असतात ना, नाही का, आपण हेट्रोफिल्समध्ये जसं की सॅप्रोफाइट्स आहेत, त्यानंतर अजून परजीवी आहेत, म्हणजे नाही का मृत ह्याच्यावरती जगणारे, किंवा अजून स्वतःचं पोषणांच्या पद्धतीनुसार आपण पुन्हा हेट्रोट्रॉप्सना क्लासिफाय करतो. ते क्लासिफिकेशन आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. आधी आपण बघूया तर फोटोसिंथेटिक बॅक्टेरियाचं. ठीक आहे. आता हे जे फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आहे तर त्यांच्यामध्ये जर का एक्झाम्पल फोटोसिंथेसिस करतायत म्हणजे त्यांच्याकडे क्लोरोफिल पिगमेंट असणार आहे बरोबर. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कोणतं यांचं, क्लोरोबियम आहे. त्यानंतर अजून प्रश्न विचारलेला होता बघा, हा नॉस्टॉक आहे आणि ॲनाबिना आहे. आणि हे विचारलेले मराठीत ऑप्शन असे दिलेले, नॉस्टॉक आणि ॲनाबिना असे. ठीक आहे. मग यांना आपण काय म्हणतो, फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया असं म्हणतो. आणि जेव्हा आपण केमोसिंथेटिक बॅक्टेरिया असं म्हणतो, मग केमोसिंथेटिक बॅक्टेरियाजमध्ये कोणते कोणते येतात, तिकडे येतात नायट्रोबॅक्टर आहे, नायट्रोसोमोनास आहे, नायट्रोबॅक्टर, नायट्रोसोमोनास यांच्यासारखे जे आहेत ते कोणामध्ये येतात, केमोसिंथेटिक बॅक्टेरियामध्ये येतात. एक्झाम्पल लक्षात ठेवणं थोडंसं कठीण आहे. एक्झाम्पल्स लक्षात ठेवण्यासाठी खूप जास्त प्रॅक्टिस लागते आणि थोडे बऱ्यापैकी क्लासिफिकेशनवरती विचारतात एक्झाम्पल्स. मी असं तुम्हाला कोणत्या भ्रमात नाही ठेवणार, तुम्हाला जे करावं लागणार आहे ते करावंच लागेल. ठीक आहे. आता इथे मी असं म्हणाले की एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. मग एक्झाम्पल थोडे कठीण आहेत लक्षात ठेवायला, कारण हे विचारलेले आहेत. नायट्रोबॅक्टर, नायट्रोसोमोनास विचारले, त्यानंतर नॉस्टॉक, ॲनाबिना विचारले. ठीक आहे. सो मग ते प्रिपेअर करायचे आहेत. अजून कोणतं एक्झाम्पल राहिले का सांगते तुम्हाला, आपण याच्यामध्ये ॲड करून देऊ. तुमच्या ज्या नोट्स असतील ना त्याच्यामध्ये तुम्हाला ते एक्झाम्पल दिले जातील, त्यानुसार तुम्ही करायचे. त्याच्यानंतर हेट्रोट्रॉपिकमध्ये सगळ्यात पहिलं आपण क्लासिफाय करतो, पहिले कोणते, पॅरासाइट किंवा परजीवी, किंवा ज्यांना आपण परजीवी असं म्हणतो, म्हणजे इतरांच्यावरती डिपेंड असणारे. आता हे जे पॅरासाइट असतात ना त्या पॅरासाइट्सना कंपल्सरी कोणी ना कोणीतरी होस्ट लागतो. जसं की आपण आंब्याच्या झाडावरती वाढणारं बांडगुळ बघतो आहे बरोबर. ते सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, पॅरासाइट्सचंच एक्झाम्पल आहे की ज्याला कोणता ना कोणता तरी होस्ट लागतो आणि दोघे तो त्याच्यावर जगत असतो आहे बरोबर. मग हे झालं पॅरासाइट. पॅरासाइट नंतर येतात सॅप्रोफाइट्स. पॅरासाइट्स नंतर येतात सॅप्रोफाइट्स. सॅप्रोफाइट्सचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कोणतं माहिती आहे का, कवके म्हणजेच फंजाय. सॅप्रोफाइट्सला आपण मराठीमध्ये मृतोपजीवी असं म्हणतो. सॅप्रोफाइट्सना आपण मराठीत मृतोपजीवी असं म्हणतो की जे काही कुजलेले डिकेइंग मॅटर असतो, ठीक आहे, त्यांच्यावरती जगणारे जे असतात. आणि त्यांचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे, फंजाय हे आहे. ठीक आहे. म्हणजेच हेट्रोट्रॉपिकमध्ये आपण पहिलं बघितलं पॅरासाइट. पॅरासाइटचं तुम्हाला मी आंब्याच्या झाडावर वाढणारं बांडगुळ हे एक बेस्ट एक्झाम्पल दिलं. त्यानंतर सॅप्रोफाइट मृतोपजीवी ज्यांच्यामध्ये येतात फंजाय. तिसरा आपला आहे, आता हे जे फंजाय असतात ना ते फंजाय कसे असतात, काही सिम्बायोटिक असतात, काही असिम्बायोटिक असतात. ठीक आहे. सिम्बायोटिक म्हणजे काय, कोणाच्या ना कोणाच्या तरी नाही का, म्हणजे दोघांनी एकमेकांना मदत करायची आणि मग दोघांनी स्वतःची ग्रोथ चालू ठेवायची, असे जे असतात त्यांना आपण म्हणतो सिम्बायोटिक बॅक्टेरिया.
ठीक आहे. आणि असिम्बायोटिक म्हणजे कोणते, की नाही ज्यांना कोणाची गरज नसते ते वाले म्हणजे काय, असिम्बायोटिक बॅक्टेरिया. त्याच्यानंतर हे जे परजीवी असतात ना, त्या परजीवी काही परजीवींमुळे जर का आपण बॅक्टेरियाज बघितले, आत्ता आपण इथे मोनेरा बघतोय, मग जर का बॅक्टेरियाज बघितले तर काही डिसीज कॉझिंग पॅरासाइट्स असतात, ठीक आहे, की ज्यांच्यामुळे आपल्याला काय होऊ शकतो, एखादा डिसीज होऊ शकतो. त्याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे बघा, रिकेट्सिया. रिकेट्सिया की ज्याच्यामुळे आपल्याला काय येतो, ताप येतो. त्याच्यानंतर दुसरा एक्झाम्पल आहे क्लोस्ट्रिडियम. क्लोस्ट्रिडियम टिटॅनी की ज्याच्यामुळे काय होतं आहे. हे झालं आपलं याचं क्लासिफिकेशन. अजून काही आहेत दोन, जसं की साल्मोनेला आहे, आपल्याला काही आतड्यांचे रोग वगैरे ज्यांच्यामुळे होतात ते, ठीक आहे. या सगळ्याला आपण कशामध्ये करतो, मोनेरामध्ये करतो. हे झालं मोनेराचं क्लासिफिकेशन. लक्षात राहील का, ह्या जर का चार्ट लक्षात असला, क्लिअर झालं मोनेराचं क्लासिफिकेशन. मोनेरामध्ये कोण बघतो आपण, बॅक्टेरिया बघतो. कोण बघतो, बॅक्टेरिया. आणि बॅक्टेरियाला सगळ्यात आधीच आपण शिकलोय की कसं करतात, आर्की बॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया. आर्की डेव्हलप नसणारे, यू बॅक्टेरिया जे सगळ्यात जास्त डेव्हलप असतात ते यू बॅक्टेरिया. मग यू बॅक्टेरियाला आपण या दोन चार्टमधल्या या दोन मुद्द्यांच्या आधारे क्लासिफाय करतो, ऑटोट्रॉप आणि हेट्रोट्रॉप. ऑटोट्रॉपमध्ये जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात ते काही कसे असतात, फोटोसिंथेटिक असतात. काही जे असतात ते कसे असतात, केमोसिंथेटिक असतात. म्हणजेच काही रसायनांच्या मदतीने, काही केमिकल्सच्या मदतीने स्वतःचं अन्न तयार करतात. प्रकाशसंश्लेषीमध्ये क्लोरोबियम हे एक एक्झाम्पल येतं. आणि पाण्यामध्ये वाढणारे जे असतात त्यांच्यामध्ये नॉस्टॉक आणि ॲनाबिना येतं, ठीक आहे. त्यानंतर पुढे येतात केमोसिंथेटिक किंवा रसायन संश्लेषीमध्ये नायट्रोबॅक्टर आणि नायट्रोसोमोनास. यांच्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया सुद्धा आहेत. तुम्ही म्हणाल तो पार्ट मॅमनी इथे सांगितला नाही, पण ॲक्च्युली आपल्याला तो वेगळा मायक्रो ऑर्गॅनिझम्स नावाचा जो टॉपिक आहे, त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स नावाच्या टॉपिकमध्ये आपल्याला ते सगळा टॉपिक इन डिटेल पाहायचा आहे, कारण त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. सो आपण तो टॉपिक वेगळा आणि डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत, की तुम्ही लेक्चर केलं तरी तुमच्या ते बऱ्यापैकी सगळे क्लिअर झाले पाहिजेत यासाठी, ठीक आहे. इथेच सगळं, कारण ऑलरेडी हा पार्ट खूप जास्त वास्ट आहे, ठीक आहे. तुम्हाला जेवढं इथे लक्षात राहील ना तेवढाच पार्ट इथे सांगते. बाकीचा जो हा बॅक्टेरिया आहेत, व्हायरसेस आहेत, तो सगळा तर आपण वेगळा घेणारच आहोत, ठीक आहे. सो ते एखादी हे राहिलं ते राहिलं असं नका करू, ठीक आहे. पुढे आहेत हेट्रोट्रॉपिक की ज्यांच्यामध्ये येतात पॅरासाईट की ज्यांच्यामुळे आपल्याला काही नाही काय डिसीजेस होतात, जसं की मी सांगितलं ना, रिकेट्सिया आहे, ताप येणं आहे, अँटामिबा आहे, क्लोस्ट्रिडियम टिटॅनी आहे, धनुर्वात होतो. त्यानंतर सॅप्रोफाईटचं बेस्ट एक्झाम्पल फंजाय, ज्यांना आपण मृतोपजीवी असं म्हणतो. हे झालं आपलं मोनेरा किंगडमचं क्लासिफिकेशन, ठीक आहे. आता याच्या पुढे आपली पुढची किंगडम येते, किंगडम प्रोटिस्टा. ठीक आहे, हे जाऊ द्या. किंगडम प्रोटिस्टामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बेसिकली आपण पुन्हा या कॅरेक्टर्सच्या थ्रू जायचं. इथे फक्त आपल्याला काय हवंय, प्रोटिस्टा हवंय आहे, बरोबर. प्रोटिस्टा न्यूक्लियस कसं असणार आहे मला सांगा. सगळ्यात पहिले यूकॅरिओट्स म्हणून आपण कोणाला ओळखतो, प्रोकॅरिओट्सना. म्हणजेच आपण प्रोटिस्टाजना म्हणून आपण यांना काय म्हणणार, यूकॅरिओट्स. सेल्युलर ऑर्गनायझेशन कसे आहेत, प्रोटिस्टा कसे आहेत, युनिसेल्युलर. सांगितलं होतं की युनिसेल्युलर आहेत, पण जरी युनिसेल्युलर असले तरी यांच्याकडे व्हेरिएशन खूप जास्त आहे, बरोबर. पुढे आहे सेल वॉल. प्रोटिस्टाजमध्ये काहींमध्ये सेल वॉल असते, समटाइम्स. न्यूट्रिशन ऑटो प्लस हेट्रो, आणि मोड ऑफ न्यूट्रिशन जे असेल ते आता ते नाही आहे आपल्यासाठी महत्त्वाचं. आता इकडे बघा, प्रोटिस्टामध्ये आपल्याला अमिबासारखे जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात, त्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सचा अभ्यास आपल्याला प्रोटिस्टा या किंगडममध्ये करायचा असतो, ठीक आहे. प्रोटिस्टाला आपण नाही का जसं की सांगितलं अमिबासारख्या यांचा अभ्यास करायचा असतो, पण यांच्यामध्ये बेसिकली ना लोकोमोशनसाठी यांच्याकडे काय असतात तो पण मुद्दा लक्षात ठेवायचा. काहींकडे असतात फ्लॅजेल्ला, काहींकडे असतात सिलिया, ठीक आहे. काहींकडे असतात सिलिया, आणि सिलियासारखं असलेलं स्ट्रक्चर म्हणजे धड नाही आहे आणि आहे पण अशा टाईपच्याला आपण काय म्हणतो, सुडोपोडिया असं म्हणतो. मग काहींकडे काय आहेत फ्लॅजेल्ला, काहींकडे काय आहेत सिलिया. मग आता बघा, प्रोटिस्टा इथंपर्यंत क्लिअर झालं. प्रोटिस्टामध्ये आपण स्टडी करणार आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सचा, पण सगळ्यात जास्त काय आहे, व्हेरिएशन आहे. कोणामध्ये,
प्रोटिस्टामध्ये 1 बाय 1 बघूयात. प्रोटिस्टाला आधी बेसिक 3 ग्रुप्समध्ये आपण बघूयात. कोणते? पहिले येतात सगळ्यात महत्त्वाचे, कुठे गेलं, सगळ्यात महत्त्वाचे पहिले प्लांट लाईक प्रोटिस्ट, म्हणजेच ज्यांना आपण वनस्पती सदृश्य असं म्हणतो. वनस्पती सदृश्य. आता लक्षात घ्यायचं आहे हां, प्लांट लाईक प्रोटिस्ट. प्रोटिस्टमध्ये आपण युनिसेल्युलरचा अभ्यास करणार आहे बरोबर. प्रोटिस्ट सगळ्यात पहिले युकॅरियोट्स आहेत, ठीक आहे, की ज्यांच्याकडे खरंच काय आहे, न्यूक्लिअर मटेरियल वेल डिफाईन आहे असे वाले. आता जेव्हा जेव्हा मी इथे प्लांट लाईक प्रोटिस्ट असं तुम्हाला आठवेल तेव्हा तुम्ही काय आठवायचंय, तेव्हा तुम्ही आठवायचंय क्रायसोफाइट्स. तेव्हा तुम्ही आठवायचंय क्रायसोफाइट्स. मराठीमध्ये हे असंच लिहितात, क्रायसोफाइट्स. इथंपर्यंत क्लिअर. मग तुम्हाला जर का फक्त क्रायसोफाइट्स विचारलं तर तुमच्या तिथे लगेच लक्षात यायला हवं की आपल्याला प्लांट लाईक प्रोटिस्ट विचारलेत, कारण आपण प्लांट लाईक प्रोटिस्टलाच क्रायसोफाइट्स असं म्हणतो. क्लिअर आहे इथंपर्यंत? प्लांट लाईक प्रोटिस्ट किंवा क्रायसोफाइट्स यांच्यामध्ये कोण येतात? यांच्यामध्ये येतात डायटम्स. यांच्यामधल्या काहींना आपण काय म्हणतो? डायटम्स असं म्हणतो. ठीक आहे. आता डायटम्सचं स्ट्रक्चर कसं असतं, जसं की आपण शिंपले वगैरे पाहतो ना त्यांच्यासारखं, फक्त शिंपल्याला जे वरती कव्हरिंग असतं ना तसंच यांना साबणासारखं, नाही साबणाचा बॉक्स जसा असतो ना त्या साबणाच्या बॉक्ससारखं वरून एक ट्रान्सपरंट कव्हरिंग असतं. ठीक आहे. कोणामध्ये? या प्लांट लाईक प्रोटिस्टमध्ये. आता प्लांट लाईक आहेत म्हणजे हे कसे असणार आहेत? फोटोसिंथेटिक असणार आहेत. कसे आहेत? फोटोसिंथेटिक आहेत. आता याच्यामध्ये अजून या प्लांट लाईक जे काही प्रोटिस्ट आहेत किंवा हे जे डायटम्स आहेत त्यांचा काही आपल्या नाही का रेग्युलर यूजसुद्धा केले जातात, बऱ्याच ठिकाणी यूज केले जातात. जसं की पहिलं एक्झाम्पल आहे काही अँटीबायोटिक तयार करण्यासाठी. काही अँटीबायोटिक्स तयार करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. त्यानंतर नाही का आपण जे काही टूथपेस्ट वापरतो, कलर वापरतो, त्यांच्यामध्ये सुद्धा आपण यूज करतो यांचा. म्हणजे टूथपेस्ट असेल प्लस कलर असेल, ठीक आहे, किंवा रात्रीच्या वेळी नाही का कलर थोडासा चमकावा किंवा काय व्हावा यांच्यासाठी सुद्धा आपण कशाचा वापर करतो? डायटम्सचा वापर करतो. ठीक आहे. म्हणजेच या प्लांट लाईक प्रोटिस्टचा वापर करतो. याच्यामध्ये एवढंच आहे आणि एवढंच लक्षात ठेवायचं आहे. सगळं आता इथून पुढे आपला फॅक्च्युअल डेटा सुरू होतो. ठीक आहे. अजून कुठे? अल्कोहोल वगैरे च्या प्युरिफिकेशनमध्ये, साखरेच्या प्युरिफिकेशनमध्ये सुद्धा यूज होतो असं म्हणू शकतो आपण. साखर, अल्कोहोल यांच्या शुद्धीकरणामध्ये मदत करतं. काय म्हणतोय आपण त्यांना? प्लांट लाईक प्रोटिस्ट. प्लांट लाईक प्रोटिस्ट आलं की काय आठवायचं? क्रायसोफाइट आठवायचं. क्रायसोफाइट आलं की इमिजिएटली डायटम्स आठवायचं. डायटम्स आठवलं की त्याचे यूज आठवले पाहिजेत. आणि प्लांट लाईक आहेत म्हणजे कसे आहेत? फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आहेत. आहे बरोबर. त्यानंतर अँटीबायोटिकमध्ये यूज केला जातो. साखर आहे, अल्कोहोल आहे, त्यांच्या प्युरिफिकेशनमध्ये केला जातो. आणि काही टूथपेस्ट आहे, कलर्स आहेत, कलर तो रात्रीच्या वेळी चमकावा याच्यासाठी आपण कशाचा यूज करतो? याच्यासाठी आपण यूज करतो या प्लांट लाईक प्रोटिस्टचा. त्याच्यानंतर आहेत पुढचे ज्यांना आपण म्हणतो ॲनिमल लाईक प्रोटीन. पुढचे ज्यांना आपण म्हणतो ॲनिमल लाईक प्रोटीन. प्रोटीनच येत आहे रे, प्रोटिस्ट. हां, प्रोटिस्ट लक्षात ठेवा. माझ्याकडून असं चुकून आलं ना तर ते लक्षात ठेवा. ठीक आहे. काय म्हणाले मी? सिलिया ॲनिमल लाईक प्रोटीन. ठीक आहे. ॲनिमल लाईक प्रोटिस्ट बघा, पुन्हा तेच झालं. ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. मग यांच्यामध्ये कोण येणार आहेत? प्रोटोझोआ येतात. कोण येतात? प्रोटोझोआ. याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. हां, कारण काय विचारून काय विचारतात की या प्रोटोझोआमुळे हा डिसीज होतो. ठीक आहे. आणि स्टेट बोर्ड दिलेले डिसीज कुठून असतात? फक्त स्टेट बोर्डमधून असतात. आणि स्टेट बोर्डमध्ये जे काही दिलेत ते आत्ता इथे आपण बघणार आहे. ठीक आहे. तसेच लक्षात ठेवायचे बघा. प्रोटोझोआचा आधी मिनिंग समजून घेऊयात आपण. प्रोटोस म्हणजे काय? प्रोटोस म्हणजे फर्स्ट आणि झोन्स म्हणजेच ॲनिमल्स. प्रोटॉन्स आणि झोन्स म्हणजे ॲनिमल, म्हणजेच ज्यांना आपण एकत्रितपणे काय म्हणतोय? प्रोटोझोआ असं म्हणतोय.
आहे ठीक. मग प्रोटोझोआला आपण पुन्हा क्लासिफाय कसं करतो बघा. हां, ज्यांच्याकडे फ्लॅजेल्ला आहे तर ज्यांच्याकडे सिलिया आहे तर त्याच्यानुसार आपण त्यांना काय करणार आहे, क्लासिफाय करणार आहे बरोबर. ज्यांच्याकडे सिलिया आहेत ते काय झाले, सिलिएटेड प्रोटोझोआ झाले. ज्यांच्याकडे फ्लॅजेल्ला आहे ते काय झाले, फ्लॅजेलेटेड झाले. ज्यांच्याकडे काहीच नाही आहे त्यांना आपण काय म्हणतोय, स्पोरोझोअन्स असं म्हणतो. ठीक आहे. काय म्हणाले मी, काही जे असतात ते कसे असतात, झू फ्लॅजेलेट्स. झू म्हणजे ॲनिमल, फ्लॅजेलेटेड म्हणजे ज्यांच्याकडे लोकोमोशनसाठी काय आहे, फ्लॅजेल्ला आहे, त्यांना आपण काय म्हणणार, झू फ्लॅजेलेट्स. मग यांच्यामध्ये सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल प्रश्न विचारलेला होता आपल्याला, त्या डिसीज विचारलेले होते. मग याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कोणतं येतं सांगा. ट्रिम्पॅनोसोमा हे एक्झाम्पल आहे की ज्याच्यामुळे स्लीपिंग सिकनेस होतो. हा काय आहे, प्रोटोझोआच आहे. विचारलेला प्रश्न आहे. याच कंबाईन आत्ता झालेली 2020ची कंबाईन आणि राज्यसेवा दोन्हीला एकच प्रश्न विचारलेला होता. फक्त काय विचारलेलं होतं माहिती आहे का, राज्यसेवेला विचारताना प्रोटोझोआमुळे होणारा खालीलपैकी डिसीज कोणता, स्लीपिंग सिकनेस होता. आणि इकडे आता विचारलेलं होतं की स्लीपिंग सिकनेस हा खालीलपैकी कोणत्या प्रोटोझोआमुळे होतो, कंबाईनला असं विचारलेलं होतं. ठीक आहे. मग हा झाला डिफरन्स. PYQ मेन्शन करा लगेच तिथे नोट्समध्ये. ठीक आहे. हे काय झालं आपलं, प्रोटोझोआ झालं. त्याच्यानंतर काही अमिबा असतात, पण काही अमिबा हे फ्री लिव्हिंग असतात. काही अमिबा हे कसे असतात, फ्री लिव्हिंग असतात आहे. आणि काही जे असतात ना अमिबा, ते काही अमिबा ज्यांना आपण म्हणतो ना जसे की डिसीज कॉझिंग असतात, की ज्यांना आपण अँटामिबा असं सुद्धा म्हणतो, ज्यांना आपण अँटामिबा असं म्हणतो, की ज्यांच्यामुळे काय होते, मानवामध्ये ॲमिबॅटिक डिसेंट्री अशा पद्धतीचं हे झालं. 2 तर क्लिअर झाले आपल्याला आहे बरोबर. अजून पुढे कोणता सांगू शकतो आपण, जर का प्रोटोझोआसमध्ये अजून काय काय येतं, प्लाझ्मोडियम आहे बरोबर, की ज्याच्यामुळे काय होतो, मलेरिया. प्लाझ्मोडियम, मलेरिया. आता हा मलेरिया अजून एकदा, मलेरिया नाही प्लाझ्मोडियम अजून पुढे येईल, पण त्याचं सरनेम दिलेलं नाही आहे तिकडे. हा प्लाझ्मोडियम कोणता आहे, प्लाझ्मोडियम वायवॅक्सवाला आहे. ठीक आहे, की जो काय करतो, मलेरिया होतो. याच्यावर पण प्रश्न आलेला आहे, आत्ताच्या कंबाईनला विचारलेला होता. कंबाईनलाच मला वाटते की ज्यांनी स्टेजेस विचारलेल्या होत्या, स्टेजेस. ठीक आहे. मग आपण मलेरिया आहे, मग डिसीज आहे, मग आपण डिसीज कुठे अभ्यासतो, हेल्थ आणि डिसीजेसमध्ये अभ्यासतो. पण बघा हा जो हेल्थ आणि डिसीजेसवरचा प्रश्न होता ना, तो असं नाही हा कुठून घेतला आहे नेमका प्रश्न, एवढा डीप कुठून आला, कुठूनही नाही. हा फक्त स्टेट बोर्डमध्ये ते दिलेलं नव्हतं. आणि ते ज्यांनी जे प्रश्न विचारला, प्रश्न जो आलेला होता ना आपल्याला, तो प्रश्न ॲज इट इज म्हणजे वर्ड टू वर्ड सेम होतं. आणि जसंच्या तसं सेंटेन्स कुठून घेतलेलं होतं, 12th NCERT मधून. म्हणून आपण काही जे टॉपिक करणार आहोत ते काही टॉपिक, आता बऱ्यापैकी टॉपिक जे तुम्हाला मी सांगते ना इथे, ते NCERT, स्टेट बोर्ड असे दोन्हीचे आपण मिक्स करून घेत असतो. पण काही टॉपिक जसे आहेत ना ते आपल्याला दोन्हीचं इन डिटेल घ्यावं लागेल. सो तिकडे आपला थोडासा वेळ जाईल, कारण कसं आहे यांच्या ज्या स्टेजेस आहेत, पुन्हा त्यांचे सिम्पटम्स आहेत, मग इकडे थोडासा वेळ तर जाणारच आहे, ते समजून घ्यायचं. कारण आपण वाचताना स्टेट बोर्डही वाचतोय आणि मग पुन्हा NCERT सुद्धा वाचतोय असं होत नाही, किंवा आपल्याकडून ते वाचलेही जात नाही, तेवढा पुरेसा वेळ सुद्धा आपल्याकडे नसतो. सो त्याच्यामुळे आपण हे सगळं जास्तीत जास्त पार्ट इकडे करून घेण्याचा प्रयत्न करूयात. त्याच्यामुळे ते व्यवस्थित करायचं. आणि हे जे असे येतात की मलेरियाचं पूर्ण नाही सांगितलं, इकडे स्लीपिंग सिकनेस पूर्ण नाही सांगितलं, सगळं आपल्याला हे पुढे मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये, डिसीजेसमध्ये अभ्यासायचं आहे. हा पार्ट मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप मोठा आहे, त्याच्यामुळे आधी हाच बघून घेऊयात, नंतर याच्यातलं पुढे जे आहे ते बघून घेऊयात. हे काय झालं, ॲनिमल लाईक प्रोटिस्ट झालं आहे बरोबर. ॲनिमल लाईक प्रोटिस्ट झाले. आता काही सिलिएटेड प्रोटिस्ट पण येतात आहे बरोबर. सिलिएटेड प्रोटिस्ट असतात की ज्यांच्याकडे काय असतात, सुडोपोडिया असतात बरोबर आहे, ज्यांना आपण सार्कोडाईन्स असं सुद्धा म्हणतो, ते आले. काही स्पोरोझोअन्स आहेत, स्पोरोझोअन्सकडे काहीच नसतं. स्पोरोझोअन्स त्यांच्याकडे मुवमेंटसाठी काहीच नसतं. आणि स्पोरोझोअन्सचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आत्ता सांगितलं नाही का तुम्हाला, ते प्लाझ्मोडियम इकडे येईल.
ठीक आहे. प्लाझ्मोडियम वायवॅक्स कुठे येईल? स्पोरोझोआमध्ये येईल. ठीक आहे, की जे कशामध्ये येतं? ॲनिमल लाईक प्रोटिस्टमध्येच येतं. फक्त त्यांच्याकडे मुवमेंटसाठी, लोकोमोशनसाठी कोणताही ऑर्गन नाही आहे. आणि सिलिएटेड आपण बघितलं, सिलिएटेडमध्ये 2 न्यूक्लियस असतात. एक असतो मॅक्रोन्यूक्लियस, एक असतो मायक्रोन्यूक्लियस. स्मॉल मोठे मोठे असतात. हे झाले काही फॅक्च्युअल डाटा. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक असतात. कोण असतात बघा? दुसरे असतात स्लाईम मोल्ड्स, की ज्यांना आपण फंजाय लाईक प्रोटिस्ट असं म्हणतो. 3 बघितले का आपण? प्लांट लाईक बघितले, ॲनिमल लाईक बघितले, आणि आता राहिले फंजाय लाईक प्रोटिस्ट. फंजाय लाईक प्रोटिस्टमध्ये कोण येतात? फंजाय लाईक प्रोटिस्टमध्ये येतील स्लाईम मोल्ड्स. स्लाईम मोल्ड्सचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल ईस्ट येतात. ईस्ट, फंजाय म्हणजे ईस्ट. आता सांगा, फंजायचे सगळे फंक्शन इकडे. सेल वॉल असते का? नाही. स्वतःचं अन्न स्वतः तयार करतील का? नाही. म्हणजे कसे आहेत? हेटेरोट्रॉपिक आहेत. क्लिअर इथंपर्यंत झालं? एवढंच आहे स्लाईम मोड्समध्ये. एक्झाम्पल सांगायचे झाले तर काय आहे? प्लाझ्मोडियम आहे, त्यानंतर ट्युबिफेरा आहे. तुम्हाला देते हे नोट्समध्ये, कारण ते लक्षात ठेवणं थोडंसं कठीण आहे. सो माझंही कन्फ्युजन होतं तुम्हाला सांगताना, इकडचं तिकडे, तिकडचं इकडे व्हायला नको. याच्यासाठी आपण ते एक्झाम्पल ना इकडे तुम्हाला नोट्समध्ये मेन्शन करून देऊयात, कारण जे ऐकलेलं आहे ते थोडंसं आपल्या जास्त लक्षात राहतं. त्याच्यामुळे काही चुकीचं माझ्याकडून सांगितलं नको जायला एक्झाम्पल्सच्या बाबतीत सुद्धा. त्यासाठी आपण ते तिकडे बघूयात. त्यानंतर पुढे एक अजून राहिला बघा यामध्ये आपला, तो आहे डायनोफ्लॅजेलेट. कोणता आहे? डायनोफ्लॅजेलेट्स आहे बरोबर. आता डायनोफ्लॅजेलेट, फ्लॅजेल्ला मुवमेंटसाठी काय असणार आहे? यांच्याकडे फ्लॅजेल्ला असणार आहे. डाय म्हणजे किती असतील? 2. म्हणजेच यांच्याकडे किती असतात फ्लॅजेल्ला मुवमेंटसाठी? 2 असतात. एक कसं असेल? लहान. एक कसं असेल? मोठं. अजून यांचा महत्त्वाचा गुणधर्म असा आहे की यांच्याकडे ना व्हरायटी ऑफ पिगमेंट असतात. यांच्याकडे व्हरायटी ऑफ कलरिंग पिगमेंट असतात. व्हरायटी ऑफ कलरिंग पिगमेंट आहे बरोबर. मग कोणतं असेल? रेड असतं, येलो असतं, ब्लू असतं, ब्राऊन असतं. अशा वेगवेगळ्या कलरचे यांच्याकडे पिगमेंट असतात, की जे काय करतात, त्या कलरचे, ज्या कलरचं त्यांच्याकडे पिगमेंट आहे त्या कलरचा लाईट काय करतात? इमिट करतात. त्या कलरचा लाईट इमिट करतात. म्हणून यांना आपण थोडंसं वेगळीकडे काढलं. बघितलं किती प्रोटिस्टामध्ये आहे? प्लांट लाईक वेगळे, हे वेगळे, ते वेगळे. ठीक आहे ना. डायनोफ्लॅजेलेट, डाय 2, फ्लॅजेल्ला मुवमेंटसाठी, एक मोठा एक लहान. अजून काय असतं? व्हरायटी ऑफ कलरिंग पिगमेंट. काय करतात? ज्या कलरचं पिगमेंट आहे त्या कलरचा लाईट काय करतात? इमिट करतात. आहे बरोबर. मग तुम्ही रेड टाईड ऐकलं असेल बघा, रेड टाईड. ठीक आहे, रेड टाईड ऐकलं असेल तुम्ही कधी, की ज्याच्यामध्ये ना हे जे रेड कलरचे पिगमेंट असणारे डायनोफ्लॅजेलेट आहेत ते काय करतात? रेड लाईट इमिट करतील, की ज्याच्यामुळे त्या समुद्राच्या लाटांना म्हणा किंवा समुद्राचा थोडासा असा कलर आपल्याला रेडिश झाल्यासारखा दिसतो, आणि त्याचं नाव आहे गॉनिऑलिक्स. की जे हे रेड टाईडसाठी रिस्पॉन्सिबल असणारे जे कोण असतात? प्रोटिस्ट जे असतात किंवा जे डायनोफ्लॅजेलेट असतात त्यांचं आपण नाव काय म्हणालो? त्यांना गॉनिऑलिक्स. गॉनिऑलिक्स. ठीक आहे. हे होतं आपलं ॲनिमल किंगडमवालं क्लासिफिकेशन. ठीक आहे, सॉरी रे चुकलं, ॲनिमल किंगडम नाही, प्रोटिस्टावालं क्लासिफिकेशन. इथे आपल्या ज्या दोन्ही किंगडम होत्या, कोणत्या? 5 किंगडम क्लासिफिकेशनमधली पहिली किंगडम प्रोटिस्टा आणि किंगडम मोनेरा, या दोन्ही किंगडम ज्या आहेत त्या आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. की होप सो तुम्हाला हा पार्ट समजलेला असेल. जो काही फॅक्च्युअल डाटा आहे तो नोट्समध्ये तुम्हाला मिळेल, त्याबद्दल काळजी करू नका, तुम्हाला त्या वेळेतच दिल्या जातील. आणि याच्या पुढचा जो पार्ट आहे, आता आपण कसं पाहणार आहोत? आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू किंगडम फंजाय, आणि त्याच्यानंतर प्लांट किंगडम आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, प्लांट किंगडम, आणि त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये प्लांट किंगडम होप सो की कंप्लीट होईल. अशा पद्धतीने अजून 2 एक्स्ट्रा लेक्चर आपल्याला याच्यावरती लागतील, आणि नंतर ॲनिमल किंगडम जेव्हा आपण पाहू तेव्हा आपण 1 बाय 1 तो पार्ट पाहणार आहोत. होप सो की तुम्हाला लेक्चर समजलेलं असेल. थँक्यू व्हेरी मच.